डोंबिवली झालं, पेट्रोल पंपावरती आपली गाडी लागली असा हक्काची गाडी। ही पण एक दुर्गा माऊली आणि ही एक दुर्गा माऊली, अशा दोन गाड्या असतात। ही चालली एक गाडी दुर्गा माऊली मालवण रोडची असा, आणि ही आपली देवगड रोडची असा गाडी। तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते। तर मग मागे बघताच आपली बस असा, आपली हक्काची बस, आणि ह्या बसमधून आजचा आपला प्रवास असतो। आपण चाललो गावी म्हणजेच देवगड। तर मग आता ह्या बस सोबत आपले कोण कोण असतात, पायलट कोण असतात, आपले पिकअपमॅन कोण असतात, आणि आपल्या फॅमिलीतले मेंबर कोण असतात, तेच आपल्या फॅमिलीतले मेंबर जे असतात ना ते कोण असतात त्याची तुमच्याशी ओळख करून द्यायची असतात। तशीच ही जी ट्रॅव्हल्स असतात ना, ही आपली असा डोंबिवली ते देवगड या रूटवरती चालणारी, आणि याच्यासोबत अजून एक असा ती असा डोंबिवली ते मालवण या रूटवर चालणारी। तर मग ह्या दोन्ही असतात, आणि आता सध्या सीझन असतात, तर मग सीझन जोरात असतात। तर मग आपण बघूया की आपली आताची माणसं कोण असतात, म्हणजे आपले फॅमिली मेंबर कोण असतात, आणि पुढे हे प्रवास कसा होता तो पण बघूया त्यांच्यासोबत। चला, आणि होपसो हे जर प्रयत्न आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। तर मित्रांनो चला, किंवा आपला प्रवास कसं आहे ना तो बघूया, आणि मी तर मजा करतोय, म्हणजे एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा। तर जसं बोललो ना तसं आपण आता सध्या चाललो आपल्या गावी, म्हणजे देवगडात चाललो, आणि आपल्यासोबत आपले पायलट, एक पायलट असत आणि अजून एक दुसरे पायलट असत। आता दोघांची पण आपण ओळख करून घेऊया। तर मग तुमच्याशी भेटलंय ना मी आधी पण, अमित बरोबर आहे ना? हां, म्हणजे हे आपले एक पायलट असत। आणि तुम्ही आता किती वर्षापासून होता? तरी पण 7-8 वर्ष, म्हणजे बरंच चांगलं एक्सपिरियन्स झालं। तुम्ही याच मार्गावरती आहात की म्हणजे दुसरं पण रूट पाहिजे? हां, म्हणजे फिरती चांगली असतं तुमची पण मग अनुभव काय बोलता तुमचं? सगळ्यात वांदे जर जास्त होते ट्रॅव्हलिंगमध्ये, तर मग राहण्याचे वगैरे सोयीचे फक्त वांदे होतात, बाकी काय नाही, बाकी तेवढंच। तर मग आता ह्या आपल्या फॅमिलीतले हे मेंबर असतात ना, हे खरोखर म्हणजे एवढं चांगलं काम असं त्यांचं, आपण कधी त्यांना ह्या कामासाठी वाकडलं नाही, म्हणजेच त्यांची प्रशंसा किंवा त्यांची तारीफ केलंच नाही। पण मग खरं बघ गेला तर मग एवढ्या प्रवाशांना घेऊन जाऊची एक मोठी जबाबदारी याच माणसांवरती असता, आणि हे आहेत ना ते पूर्ण शिताफील, म्हणजे एवढ्या व्यवस्थित पार करतात प्रवाशांका त्यांच्या म्हणजे त्यांच्या जाण्याच्या ठिकाणापर्यंत व्यवस्थित सुरक्षित पोहोचवण्याचं काम हेच करतात। ह्यासाठी आपल्या ह्या पायलट मित्रांचा एकदाच सलाम होता। चला आपण मामांकडे पण जाऊया। हे असत आपले मामा, आम्ही त्यांना मामा बोलतो। मामा तुमचं नाव कसं? कदम। अच्छा, मामा पूर्ण नाव काय? मानसिंग बजरंग कदम। मानसिंग बजरंग कदम। आता एक कदम मामा गाडीसोबत असत, गाडीचे तुम्ही मालक? एक नंबर काम, म्हणजे असा किती वर्षापासून असतात? मला झाली 40 वर्ष। अरे बापरे, 40 वर्ष म्हणजे मामा तुमका खरा सांगते, माझं वय असं 40 वर्ष, माझा तर 60 चालू आहे। 60 चालू बघा, मामांचं एक्सपिरियन्स एवढं असं ना जेवढा माझं वय असं। तर मग खरोखर मामा आतापर्यंत तुम्ही कुठपर्यंत गेलात? म्हणजे ऑल इंडिया फिरले, ऑल इंडिया। अरे वा, मामांची मजा हो, माझ्याहून पण लय फिरलेत मामा। आता पूर्ण धंदा आहे माझा ना। हा ना, किती गाड्या असतात? आता 2 गाड्या। आता 2 गाड्या असतात मामांकडे अजून। आता म्हणजे ह्या ज्या गाड्या असतात ना, ह्या 2 गाड्या असतात मामांकडे। तर मग कसा, जसं मी मगाशी सांगितलंय ना, तर मग मामा जे काही ट्रॅव्हल करतात हे असे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्स, तर मग त्याच्यात आत्तापर्यंत लाखो प्रवाशांका त्यांनी त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवल्याने असतात। तर मग ह्या कामासाठी मामांका खरोखर हॅट्स ऑफ, म्हणजे ह्या सगळ्या ज्या ट्रॅव्हलच्या कुटुंबातले जे सगळे आपले मेंबर असतात ना, ते खरोखर ह्या कामात खरंच मागे नाही आहेत।
तर पुन्हा एकदा बिग थम्सअप मामांका आणि आपल्या सगळ्या पायलट मित्रांका देखील बिग थम्सअप आणि सलाम असा. चला आपण पुढे जाऊया ना जायचं. हां तर मग हे बघ हा आता कसं लागतंय. तर आपला रेग्युलरचा मेंबर म्हणजेच आपल्या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातला अजून एक आपलं जो मेंबर असा किंवा आपलो सदस्य जो असा ना तर मग तो. आता तुझं नाव पुन्हा सांग माका. अक्षय तेली आपण ठाणेश्वर पासून ओळखतो बरोबर ना. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर माझ्यासोबत म्हणजे ही 4-5 वर्षापासून तर आपण ओळखतो सोबत. कसा की हे जे मेंबर्स आहेत ना हे सर्व प्रवाशांची काळजी घेतात, त्यांची विचारपूस करणार, त्यांचे खय जायचं त्या ठिकाणांपासून किंवा म्हणजे आपण हे बोलतो की जो सर्व्हिस फॅक्टर असा ना त्या सर्व्हिस फॅक्टरमध्ये खूप चांगली कामगिरी बजावताना दिसतात. म्हणून मग पुन्हा ह्या पण आपल्या मेंबरसाठी एकदा बिग थम्सअप आणि सलाम असा. तर हे ह्यांची कामं करतील आणि आपण आपली कामं करूया. चला आता ठीक आहे. या ऐसरल्या ठिकाणी आहे ना रस्तो कमी आहे म्हणजे ओसाटण्याजवळच आहे. रस्त्याचं काम नाही झालेलं असं. हे बघा हे खड्डे आहेत, हे खड्डे वाचवत द्यायचे पडतात आणि असेच खड्डे तुमका आपल्या गोव्या रस्त्यावर मिळतील. आता पुढे बघूया यो प्रवास कसा होतो. ऐसर ना बारकी गाडी घेऊन जावकच नको आपल्या गोव्याच्या रस्त्यानं अजूनपर्यंत. एवढं पट्टो फक्त रावलेलो काम करूचो. आणि पुढे झेनिथ टायरवाला जो आहे ना झेनिथ रबरवाला थैसर फक्त थोडंसं पट्टो रावलेलो असा. पण मग गाडीची लय बेकार हालत होता थैसर. तर चला ह्यो प्रवास आपला असोच जातो ह्यांच्यासोबत. पुढे प्रवासात काय होता ते बघूया आपण. या डोंबिवलीच्या रस्त्याची जी दुरावस्था ना ती अशीच असता आणि वर्षानुवर्ष आम्ही कितीतरी वर्ष हेच बघतो. पुढे बघा दाखवते अजून तुम्ही. तर ह्याच्यावर जर कोण बघत असतात व्हिडिओ आणि जर काही करणार असाल करू शकता तर मला प्लीज करा, ही रिक्वेस्ट असा. कॉन्क्रीटचा रस्तो बनलेलो खराब झालो आहे सर. म्हणजे काय असतं एक तर ड्रेनेज लाईन हैसरली चांगली नाही, गटाराची लाईन. ते जर पाणी हैसरना जर ड्रेन झाला तर मग हे रस्ते खराब नाही होणार, एवढी नक्कीच गॅरंटी आहे. पुढे इथे गेलो ना अजून तर नायरा पेट्रोल पंपच्या वगैरे अजून खराब होता. चलो रस्ते लई खराब असाय, गाडी दणकत जाते आता. हे तर पायलट बाबा असतात रे, कसे चालतच रिक्षा आणि बाईकमुळे आहेत ना बऱ्याचशा गाड्यांना एवढा त्रास होतो, जजमेंट चुकते, ॲक्सिडेंट होतात. पण मग त्यांना काहीच पडलेलं नसतं त्याचा, ते आपले कट बीट मारून निघून जातात. इथं रस्ता लई खराब असा. रस्ते बांधकामामध्ये जर कोण असतील तर ह्याच्यावर लक्ष द्यावा रे भावना लवकर. आणि या जातून जरा मुक्ती करा आमका. तिथपर्यंत रस्ता लई खराब होता. तरी नाही बोला 500 मीटर 700 मीटर जो पट्टो असा ना तो भरपूर खराब होता. तर याच्यावर लक्ष द्यावा आणि ह्याचं काम करून घ्यावा लवकरात लवकर, एवढाच सांगणं असा. चला ऐसरनं जरा आपण वेगळ्या ठिकाणी पण जाऊया. तळ्याचं ट्रक टर्मिनल आहे, त्या ट्रक टर्मिनलच्या जवळ तसर एक सिग्नल असा. त्या सिग्नलवरनं जातं मुंब्र्याक एक रस्तो, एक कळंबोलीक रस्तो जाता. त्या सिग्नलला ह्यो जो जाम भेटलो. आता आम्ही 10 मिनटं झालं जागेवर हल्लो नाही आता. आणि कंटाळून मग आमच्या मामाने गाडी बंद केल्याने, गाडी बंद करून ठेवल्याने आता बघूया किती वेळ चालता ह्यो ट्रॅफिक जाम. तो भरपूर उशीर होतो जाऊ नका आता. नाही तू मांजरलीला नाही राहत. तुम्ही मांजरलीला राहत.
अरे नाही, मी कल्याणला राहतो, खडकपाड्याला. अरे मग मांजरली का बोलला? मांजरलीला तिकडे आहे एक जण. तुमच्यासारखा माझ्यासारखा नाही, माझा भाऊ आहे ना तो तिकडे. आता तुझं सांग, तू मगाशी नाव सांगितलंस ना, आता एकदा नाव सांग तू. व्हिडिओमध्ये सगळ्यांना समजलं पाहिजे ना तुझं नाव काय ते. तुझं नाव सांग. माझं नाव धैर्य निलेश जाधव आहे. धैर्य निलेश जाधव आहे तुझं नाव? अच्छा, आणि तुझं नाव? तू ये रे. नाव शौर्य निलेश जाधव आहे. शौर्य, धैर्य आणि शौर्य हे दोन भाऊ भेटले आपल्या काही तर बसमध्ये आणि आमची त्यांच्यासोबत थोडीशी दोस्ती झाली. आता आम्ही असे मस्त मजेत जाणार आपण. हां, तर मग हे दोघं जण सोबतीक असतील, म्हणजे हे प्रवास खूप चांगलं होतो आपलं. आणि पुढे बघूया. तर तुमचं गाव खायचं नाडन आहे ना? देवगडा. शांताबाई. शांताबाई. हा म्हणजे नविता मम्मीचा, माझ्या मम्मीच्या मम्मीचं नाव आहे. यांच्यासोबत सध्या मस्ती चालली असा. तो दुसरा एक जण असा, तो एक आहे आणि हा एक आहे. खूपच छान. म्हणजे असे कसे लहान मुलांचे जे आपले लहानपणीचे दिवस असतात ते दिवस असेच होते, सोन्यासारखे दिवस. आणि ते काय पुन्हा भेटणार नाही आपल्याला, पण मग ह्यांच्या दृष्टीने किंवा ह्यांच्या माध्यमातून ते आपल्याला एन्जॉय करू मिळतं. चला काय आज मांडवेल का पोचला. आता आम्ही जातो ढाब्यावर. गाडी थांबणार. मग गाडी धाब्यावर थांबली का आम्ही जेवतलो है ना? जेवता आम्ही. आता सध्या काय करतो? आता मस्ती करतो. ते कोण सांगेल? धैर्य आणि शौर्य या दोघांच्या सोबत प्रवास चांगला होतो. असंच मी धैर्य. हा, पण मस्ती करत होते ना दादा, तू मारत होतस ना मगाशी. मग तर मग एकमेकांना मस्ती म्हणजे मारण्याची मस्ती वगैरे चालू आहे यांची. यांच्यासोबत जाऊया आता पुढे आणि मग बघूया काय धाब्यावर आहे ना. हा, चला ठीक आहे. आपली देवगड बोरिवली बस भेटली होती आणि सोबत असं समोर, पण मग आपलं रेग्युलरचं ड्रायव्हर मिसिंग असं त्याच्यावरती. आता त्यांना जरा मागे सोडलं आणि आपण चाललो. जरा बोलत होतो, पण मग चालू बसमध्ये बोलण्याची मजा पण काही वेगळीच असते. आपली लालपरी जी प्रवासात सज्ज असता ना, ती येतलीच पुढे इली बघा, तेवढ्याच जोशात इली आणि तेवढ्याच जोशात चालली असा पुढे बस. वैष्णवी धाब्यावरती आपलं जेवण झालं आणि तरी आपण आता निघालो आणि आता आपण पोचतो आहोत ते असा मधला कोलाड जे बोलतात ना, तिथं एक पोचतो आता. तर मित्रांनो, आता मग कसं की मी हैसरच व्हिडिओ संपवत आहे, म्हणून मग रोजचं सांगणं म्हणजे निरोप घेत आहे, म्हणून हैसरनाच आता मी तुमका रोजचं सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा गाराना दाज असा की माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, मला जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा असाल, फेसबुक पेजला जर फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करू शकतात. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.